आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। महागाईच्या गर्तेत निसर्गाचा घाला, जून सरला तरी पाऊस गायब। नांदेडात बळीराजा हवालदिल, मृग नक्षत्र कोरडे, पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या, अंकुरण्यापूर्वीच हळदीचे कोंब जमिनीतच करपले। आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी यंदा पुन्हा एकदा निराशा आली आहे। जून महिना निम्मा उलटून गेला, मृग नक्षत्रही कोरडे ठाक गेले, तरीही पावसाने नांदेड जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे। परिणामी जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या असून पावसाअभावी शेतात लावलेले हळदीचे कोंब जमिनीतच सुकू लागल्याने जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे। जिल्ह्यात खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती। पदरचे पैसे मोडून कर्ज काढून बियाणे आणि खतांची जुळवाजुळव केली, मात्र जूनचा 15 संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने पेरण्या लांबणीवर पडल्यात। यामुळे यंदाचे पीक चक्र पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती शेती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहे। बियाणांसाठी पदरचे पैसे खर्च केले, खतं आणून ठेवली, पण आभाळात ढग येतात आणि पाऊस न पाडताच निघून जातात। आता पेरणी करावी की थांबून राहावं याच चिंतेने रात्रीची झोप उडाली असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले। या भीषण परिस्थितीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून हळदीची लागवड केली होती, मात्र कडक ऊन आणि जमिनीत ओलावा नसल्यामुळे हळदीचे कोंब अंकुरण्यापूर्वी जमिनीत होरपळून सुकले आहेत। हळदीच्या बियाणापासून आणि लागवडीसाठी केलेला हजारो लाखो रुपयांचा खर्च पाण्यात मातीत गेला असून शेतकरी आता दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे। एकीकडे निसर्गाने पाठ फिरवली असताना दुसरीकडे आता प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। जमिनीतच करपलेल्या हळदीच्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी संतप्त मागणी आता नांदेड जिल्ह्यातील बळीराजा करत आहे। निसर्गाच्या या लहरीपणापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारी आधाराची नितांत गरज आहे।